असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. शेवट तो बला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला, अवघा दुःखाचा मागिला, अवघा दुःखाचा मागिला. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणे आता घेऊ आता धने, गेली आता घेऊ धने, गेली आता घेऊ धने. तुका म्हणे वाणी गेले आता घेऊन, गेले आता घेऊन, गेले आता घेऊन. आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. पार खुमाय हे जेवे तो पार खुमाय. निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुम्ही मंडळी मोठ्यांचं ऐकणारी मंडळी आहात, मोठ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे. आपण सामान्याची लेकरं नाही, जिथं नम्रता आहे त्यांची आम्ही लेकरं आहोत. नवे नवे सर्व ऐश्वर्य संपन्न ज्यांचं वर्णन आहे त्या भगवान बाबांचे आपण अनुयायी आहोत. आणि त्या योगे कीर्तन मर्यादा आणि कीर्तनाकडून अपेक्षा काय असावी हे तुमच्या श्रोत्यांना चांगलं कळतं. वय 50-60च्या आसपास असलेली मंडळी मला श्रोते म्हणून भेटली. तुम्हाला कीर्तनकार चाकोरीत चालतो की नाही हे कळतं. कीर्तनकारानं अभंग सोडवण्याचा प्रयत्न करावा, पण बहुतेक अभंग न सोडवता अभंग सोडून जाणारी मंडळी तुम्ही आतापर्यंत बघत आलात. मला अभंगाला सोडून न जाता वैभव महाराज अभंगाला धरून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐका, कारण ही श्रद्धांजली बाबां करत असेल. माझ्या पुढे समोर 50 मिनिटं शिल्लक आहे. काटा 12कडे गेल्यानंतर मी माझे शब्द थांबवणारे, यात काही शंका नाही, यत्र संशय न असते. मी थांबणारे, पण पुढची 50 मिनिटं 1 तास माझ्याकडे बारकाईनं लक्ष द्या. ही कीर्तन सेवा माझ्या करता नाही, तुमच्या करता नाही, बाबूराव बाबांकरता ही सेवा आहे. ऐका बरं का, पहिला मुद्दा मी 5 मिनिटाचा असा मांडेल. मी अभंगाला चिंतन स्पर्श करणार, पण मुद्दा पहिला असा आहे, शिवाभाऊ पुस्तकं वाचून आमची मस्तकं ठिकाणावर राहिली नाही. लोकांनी अन्नदान नामदान कीर्तन सोहळा पाहिला का कशा करता करायचं, व्यक्ती तर गेला, त्याच्या पश्चात हे करायची गरज काय, याच्या करता श्राद्ध का करावं, कशा करता करावं, या संबंधानं बोलणं माझं कर्तव्य आहे. ऐका, मी जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे, पण ऐका, काल
एकादशी झाली, आज द्वादशी आहे आणि ह्या सुंदर पर्व कालावरती आदरणीय बाबांची असलेली ही वर्ष श्राद्धाची क्रिया आहे. ऐका बरं का, जगणं सफल होतं, मरण चांगलं आलं का? काय बोललो? एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला बाबांचं वर्ष श्राद्ध. मरण जसं म्हटलं जातं, हिरा आयरनीवरती चेक करता येतो आणि साधू हा मरणी कळतो. ही जसं उत्तर आहे तसं ज्याचं मरण कसं आलं त्याच्या आयुष्याचं उत्तर त्या ठिकाणी कळत असतं. मरण दिव्य आहे, हे बाबांच्या जीवनातली सकारात्मक प्रतिक्रिया आणि सकारात्मक कर्म आहे. पण ऐका, आजच्या दिवशी पांडुरंगाच्या भेटीला आमचे बाबूराव बाबा गेले, पण जसं 5 प्रकारच्या परवान्या सांगितले शिवाभाऊ, कोणत्या कोणत्या? कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, वामन जयंती, ऋषी जयंती आणि उत्तम उत्तम शिवरात्र, या 5 परवान्या सांगितल्या. तसं आपले जे मुलं आहे, बाबांचे जे लेकरं आहे, त्यांच्याकरता आजची पर्वणी आहे. काय बोललो मी? आपल्या वडिलाची पुण्यतिथी ही पर्वणी असते लेकरांकरता. मुद्दा बारकाय नाही का? म्हणजे या जसं महाशिवरात्रीला, कृष्ण जन्माष्टमीला, रामनवमीला जर 2 लोकांना खाऊ घातलं तर 1000 पटीनं पुण्य मिळतं, तसं ज्याचे वडील गेले आणि वर्ष श्राद्ध असेल तर त्याच्या मुलांनी ज्यांना जितकं रामनवमीच्या दिवशी पुण्य, जितकं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पुण्य, तितकंच पुण्य वर्ष श्राद्धाला या सानं परिवाराला मिळेल, यात काही शंका नाही. मी का करायचं सांगतोय, आज पांडुरंगाच्या दरबारामध्ये बाबा गेले, मग आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, आमच्याकडे एक कर्तव्य. आज बाबाला प्रश्न विचारणार. आदरणीय माऊली महाराज, व्यवहार असा आहे, देव न्यायाधीश आहे, गेलेला जीव हा अपराधी आहे आणि यम म्हणजे वकील आहे. ऐका बरं का, कोठडीमध्ये उभा जीव आहे, न्यायाधीशाच्या रूपानं पांडुरंग आहे आणि वकिलाच्या रूपानं यम आहे. मग आज निकाल लागण्याची वेळ आहे, सद्गती का अधोगती. आमच्या बाबाच्या बाजूनं निकाल लागावा म्हणून वंशजाकडे ही जबाबदारी आहे. बोलणं बारकाई नाही का, मला जास्त वेळ टाइमपास करायचा नाही या गोष्टीमध्ये, कारण हे बरंचसं चिंतन डोक्याहून जाण्याजोगं आहे. ऐका, माऊली ज्ञानोबारायानं आणि गीतेनं असं सांगितलं, ह्या विधी केल्या नाही तर कधी कधी लोक नंतर पळपळ करतात. आदरणीय कैलास काका की माणसं म्हणतात आता पितृदोष लागला, इकडं पळा तिकडं पळा. श्राद्ध कर्म जर यथाविध केलं तर पितृदोषच लागत नाही, म्हणून श्राद्ध कर्म यथायोग्य करावं. वैभव महाराज गीता सांगते, संकरो नरका येई व कुलग्नानाम कुलस्यच पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंड उदक क्रिया जर लुप्त झाल्या तर स्वर्गात बसलेले पितर हे नरकात पडतात. इतकी जबाबदारी वंशजाकडे. आईकडील 21 पिढ्या म्हणजे ह्या परिवारातील आमच्या सुमन अक्का आणि आमच्या आदरणीय बाबूराव बाबा, सुमन अक्काच्या असलेल्या 21 पिढ्या आणि बाबांच्या 21 पिढ्या तुमच्याकडनं अन्न मागतात, तुमच्याकडनं अन्नदानाची सेवा मागतात. त्याला पितृपक्षामध्ये आपण जेवू घालतो. म्हणजे एकूण 42 पिढ्यांचं कर्तव्य पार पाडायची जबाबदारी आपल्याकडे. मी बोलतोय ते महत्त्वपूर्ण बोलतोय. आता काही वेल एज्युकेटेड लोकांना संशय येईल, इथं करायचं ते वर कसं काम येईल. ऐका, कीर्तन म्हणजे सोनं आहे आणि बाकीचे पैसे 500 रुपयाच्या नोटा आज आपल्याला स्वर्गात पाठवता येणार नाही. म्हणजे ऐका, अमेरिकेला माणूस निघाला का तिथं एअरपोर्टला गेल्यानंतर आदरणीय महाराष्ट्री तिथं गेल्यानंतर पहिला प्रश्न असा होतो, सांगळे काका, ते अमेरिकेच्या एअरपोर्टला तिथं गेल्यानंतर ते म्हणतात तुमच्या गांधीजींचा फोटो जमा करा, 500 रुपयाची नोट आम्हाला द्या आणि आमची करन्सी, आमचं चलन तुमच्याकडे घ्या. म्हणजे काय होतं माऊली महाराज, आपल्याकडं 500 रुपयाची जी नोट चालते, अमेरिकेत ते चालत नाही. हा जसा व्यवहार, तसं बाबा आज स्वर्गात आहे. वाटतं पोरांना बाबांचं चांगलं व्हावं, पैसे थप्प्याची थप्प्या असेल तर कचुनानं कामं येऊ शकत नाही. मग लागेल काय? मग त्याच्याकरता असा दृष्टांत आहे, सोनं हे भारतातही पाठीमागं 1,30,000 गेलो होतं, आता 1,10,000 आसपास आलं. ऐकताय तुम्ही सर्वजण. मग सोन्याची अंगठी हातामध्ये एअरपोर्टला गेल्यानंतर सांगळे काका तिथं म्हटलं जात नाही तुमचं सोनं द्या आणि आमचं घ्या. माझं बोलणं कळतंय पाटील बाबा? सोन्याला इथंही किंमत आहे, सोन्याला परराष्ट्रातही किंमत आहे. तसं कृष्णाचं, रामाचं नाव हे सोनं आहे, ते इथंही कामं येतं आणि वरही कामं येतं. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया.
टाळी गोड सुंदर अप्रतिम. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासोनिया. आज न्याय मिळवून द्यायचा आहे बाबांना म्हणून कीर्तन का कसा करता या संबंधाने मी बोलतोय. आणि जर हे नाही केलं तर हा काटा त्याच्या करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. मला हे प्रमाण नकोय तुमच्याकडनं, हे मी सरळ करतो, पण मला पुढचं प्रमाण अपेक्षित असेल. जर हा काटा जर नाही चांगलं कीर्तन ठेवलं, नाही चांगलं अन्नदान केलं तर त्याची पितर त्याच्या नावानं बोट मोडतात. पण ज्या दिवशी सानप परिवारासारखी लेकरं, कैलास काकासारखी आदरणीय आमच्या मल्हारी काकासारखी लेकरं बापाच्या नावानं एवढा मोठा देखणं सोहळा करतात, तेव्हा तुकोबाराय म्हणतात कल्याण इच्छेता सदा त्याचे, कल्याण इच्छेता सदा त्याचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हरी कल्याण इच्छिती सामान्यांची, कल्याण जोरदार टाळी. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सदा त्यांची. पुढची 40 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, बारकाई नाही का. तुकोबाराय म्हणतात आशीर्वाद देतात. आज स्वर्गातून बाबा आशीर्वाद देत असेल या सानप कुटुंबाला, नातवंडांना. ऐका, मग ते आशीर्वाद मिळवण्याकरता ही कीर्तन महोत्सव आहे आणि त्यांना या नामदानाचं पुण्य देण्याकरता ही कीर्तन आहे. अजून पुढे जाऊन मला बोलू द्या. कीर्तन केलं आणि लेकरांनी जर ठरवलं असतं तर इथं मीटिंग बोलवली असती तर मोठमोठे पदवी सुद्धा येऊ शकत होते, त्यात काही शंका नाही. पण कीर्तन केल्याचा फायदा काय? आपल्या वडिलांकरता किती मोठा तास कीर्तनाचा फायदा असा होतो. कीर्तनामध्ये आज सानप परिवारानं, शिवाभाऊ तुम्ही फक्त इथं माऊली महाराजाला, वैभव महाराजांना, नागेश महाराजाला, भाऊसाहेब महाराजाला, ऋषी महाराजाला, भजनी मंडळाला नाही बोलावलं. आवड महाराज या परिवारानं कीर्तन ठेवलं आणि आमच्या बाबूराव बाबांच्या सेवेकरता पंढरीचा पांडुरंग इथं बोलवला. तुम्ही म्हणाल कसं काय? अहो ऐका, जिथं कीर्तनाची कीर्तनाची जागा ऋषी महाराज बॉल फेकेल, ज्याच्या बॅटीत सापडेल त्यानं मारा. हव्यावर आहे. ऐका, तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबारायचं म्हणणं असं आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. इथं पदव्याधीश बोलावणं तो भाग वेगळा, पण असलेल्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पंढरीचा पांडुरंग आज निमगाव मध्ये आला बाबूराव बाबांकरता, कारण इथं कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त गातीचे थे नरमी उभा तेथे, नरमी उभा तेथे, नरमी उभा तेथे, माझे भक्त गातीचे थे नरमी उभा तेथे, नरमी उभा तेथे, नरमी उभा तेथे.
इथं वैभव महाराज गायन करतात, नागेश महाराज गायन करतात. पांडुरंग आला, भक्त गात असतील तर, भक्ताचा भाव असला तर, अपेक्षा भक्त म्हणून असली तर, नाहीतर कीर्तनकार असू, सगळे असू, पण अपेक्षा वेगळ्या असल्या देवाशिवाय तर मग देव येत नाही. ते यथायोग्य होणंही गरजेचं आहे. आता मुद्दा मला पुढे जाऊन मांडायचा आहे. देव आला, पण पाटील बाबा व्यवहार असा आहे, यत्र यत्र वन्नीहि तत्र तत्र धुमाहा. जिथं धूर दिसतो व्यवहार असा आहे, तिथं कुठंतरी अग्नी लागलेला आहे. मग जर पांडुरंग इथं आला तर व्यवहार असा आहे, इथं ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, भगवान बाबांना बोलवण्याची वेगळी गरज नाही. देव आला म्हणजे तिथं संत आले, हा जसा व्यवहार. मग इथं हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपण आहोत. हनुमंतराय सुद्धा या ठिकाणी आले. वैभव महाराज, नागेश महाराज, ऋषी महाराजांनी सगळ्यांचं स्वागत केलं. मग हनुमंतराय आले. आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. पधारिए पवन कुमार, कथा करूं मति अनुसार. आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. कथा करो मति अनुसार, पधारिए पवन कुमार. आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. हनुमंत विराजिये, या आमच्या कीर्तनात बसा, तुमचंही स्वागत आहे. ऐका, सगळी आली, कीर्तन सुरुवात झाली. 12 पर्यंत काटा जाण्याकरता आदरणीय सांगळे काका 40 मिनिटं शिल्लक आहे. ऐका, मग जीवन उपभोगत असताना मी का करावं, श्राद्ध कसा करता करावं या संबंधानं बोललो. अभंगाची 4 चरण आहे. मी एका चरणाला मला 10 मिनिटं तर तुम्ही द्याल, यात काही शंका नाही. ऐका, अभंगाकडे चिंतन स्पर्श करण्याचा आता मी पुढील प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. ऐका, मानवी जीवनामध्ये 3 टप्पे आहे. एक सुरुवात, एक मध्य आणि एक शेवट. 3 हा संख्या अतिशय महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल का, जसं आयुष्याला सुरुवात आहे म्हणजे जन्म आहे, मध्ये जगणं त्याला आयुष्य म्हटलं जातं, आणि शेवट म्हणजे मृत्यू आहे. ऐका बरं का, प्रत्येक ठिकाणी ह्या 3 गोष्टी उपभोगायला मिळतात. 3चा पाढा किती गोड असेल. ऐका, या पृथ्वी तलावरचं सगळं गोड रेखांकन करत असताना देवता सुद्धा 3च सांगितल्या. एक ब्रह्मा, एक विष्णू आणि एक महेश. यात असलेल्या ऐतरीय उपनिषदामध्ये असं वर्णन आलं, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयंत विसंविशंती तत् जिज्ञासस्व तत् ब्रह्म इति. एक जन्माला घालतो, एक खाऊ पिऊ घालतो, आणि एक त्याला मारण्याचं काम भगवान शंकर करतो. 3 देवता आहे. 3 शब्दाकडे लक्ष द्या माऊली महाराज. 3 देवता आहे, 3 देव्या आहे. 3 देव्या कोणत्या? महासरस्वती आहे, लक्ष्मी आहे आणि गौरी म्हणजे पार्वती आहे. ऐका, 3 देव आहे. अजून पुढे जाऊन बोलू का? 3 काळ आहे. कोणते कोणते काळ? त्या काळामध्ये पहिला काळ आहे वर्तमान काळ. त्याच्या अगोदर जो आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो, आणि भविष्यामध्ये जे असतं त्याला आपण भविष्य काळ म्हणतो. भूत, वर्तमान आणि भविष्य हे 3 काळ आहे. कोणी कोणत्या काळामध्ये जगतो तो भाग वेगळा. शिवाभाऊ, तरुण मुलं हे भविष्याचा विचार करतात. मला 1 वर्षानं हे कमवायचं आहे, मला नवीन पिकअप घ्यायची, 1 वर्ष आधी शंकर भाऊ विचार आहे, मग पिकअप आहे. म्हणजे तरुणाचा विचार भविष्याचा आहे, आणि म्हातारी लोक हा भविष्याचा विचार करत नाही. अरे रे काय पाऊस आहे, आमच्या काळात नव्हता, आता लय पाऊस झाला ना आपल्याकडे. काय आम्ही पानकडे पाहिले पण असे नाही पाहिले. भविष्याचा विचार करतो तो म्हातारा, भविष्याचा पाठीमागचा आणि भविष्याचा विचार करतो तो असलेला तरुण. 3 काळे. ऐका, 3 काळे. अजून पुढे जाऊन बोलू वैभव महाराज. 3 ताप आहे. ज्यानं माणूस दुःखी आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात, आदिदैविक ताप म्हणतात, आणि आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे त्रिविध ताप माणसाच्या पाठीमागं लागले म्हणून दुःख आहे. कीर्तन बारकाई नाही का बरं का. 3 प्रकारचे दुःख. अजून गाडी चालवत असताना सिग्नल आहे, सिग्नलला सुद्धा 3 लाईट आहे. एक रेड आहे, एक येलो आहे, आणि शेवटचा हिरवा आहे. जर रेड लागला तर थांबा आहे, जर लागला पिवळा तर माऊली महाराज सावकाश व्हा. सावकाश
तुम्ही सावधान व्हा, आणि जर ग्रीन लागला तर गाडी घेऊन जा, त्यालाही तीनाचे. अजून पुढे जाऊन बोलू का, तुम्ही श्वासोश्वास क्रिया करताय, पण जी ज्याच्यावर मोजली जाते ते घड्याळ आहे, आणि घड्याळाला काटे सुद्धा तीन आहे. ऐका, अजून पुढे जाऊन महत्वपूर्ण बोलतो. घड्याळाला काटे का आहे? घड्याळाला काटे का आहे? कारण वेळ माणसाला खूप काही शिकवते. म्हणून ईश्वराला आणि बनवणाऱ्याला असं वाटलं असेल घड्याळाला फुलं नाही देता येणार, इथं काटेच द्यावे लागतील, कारण वेळ माणसाला खूप काही शिकून जाते. काय? आणि अजून पुढे जाऊन बोलायचं ठरलं, वेळ खूपच महत्वाची आहे. वेळेवर वेळ देणारी माणसं सोबत असली का चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. तुम्ही मला वेळ दिली म्हणून माझ्यावर चांगली वेळ आली, हा त्याच्या मागचा भाव आहे. ऐका, घड्याळाला काटे 3, दुःख 3. अजून पुढे आहारामध्ये प्रकार 3, सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार, 3 प्रकारचे आहार आहे. अजून पुढे जाऊन बोलू का, आता ब्रह्मांडामधली रचना करत असताना रचना 3 आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 गोष्टीचा मंडप आहे. मग ही भूमिका व्यक्त केली. ह्याही 3च गोष्टी. आता शरीराचे पडाव सुद्धा 3चे. कीर्तन जरा अवघड असेल पण बारकाईनं ऐका. तुम्ही आदरणीय न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्रीजी यांचं ऐकणारी लोक आहात. मोठ्यांचं ऐकणाऱ्या लेकराने नको त्या गोष्टीच्या भानगडीतही पडू नये. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा ही आपली परंपरा नाही. आपली परंपरा ही मोठ्याची आहे, म्हणून त्या परंपरेचेच आपण अनुयायी असलो पाहिजे. कीर्तन बारकाईनं ऐका बरं का. म्हणजे 3 प्रकार इतका महत्वाचा आहे. आयुष्याला सुद्धा देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. या शरीराला 3 अवस्था आहे. जन्माला आला का तो बाल अवस्था, नंतर कौमारम अवस्था आणि शेवटी म्हातारपण अवस्था. कौमारम यौवनम जरा शरीराला सुद्धा 3 अवस्था आहे. तसं या शरीराला 3 अवस्थेमध्ये सुरुवातीची अवस्था म्हणजे सुरुवात, मधल्या काळामधली तरुणपण म्हणजे मधलं आयुष्य, आणि म्हातारपणाच्या अंती येतो तो शेवट. मानवी जीवनामध्ये हे 3 पडाव प्रत्येकाला उपभोगायचे. सुरुवात, मध्य आणि शेवट. पण मागच्यावर डिपेंड पुढचं आहे. पाठीमाग जो चांगलं जगला त्याचा शेवट गोड होतो, आणि जो चांगलं जगला नाही त्याचा शेवट वाईट होतो. तुकोबारानं सांगितलं, आयुष्याची मी परमार्थिक वाटचाल उपभोगली आणि आता माझ्या आयुष्याचा शेवट हा गोड झाला. शेवट तो भाला, 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 शेवट तो माणसानं टाळीची तरी टाळाटाळी करत जाऊ नये. आपल्या मनाचं मोठेपण असलं पाहिजे. पैशानं माणूस थोडाफार कमी असलं तर हरकत नाही, मनानं श्रीमंत असला पाहिजे. हा व्यवहार आहे. ऐका, मनाला आनंद वाटला की यांच्याकरता टाळी वाजवा जा. आमच्याकरता तो तुमच्या आशीर्वादाचा एक भाग आहे. ऐका,
शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला, माझ्या आयुष्याचा शेवट गोड झाला. ही तुकोबारायाची आत्मिक स्थिती आणि आत्मिक भाव आहे. शेवट होतोच का हो प्रत्येकाचा? शेवटामध्ये चॅलेंज नाही, बदल नाही, होणारा होतोच. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे. उपजल बिन मरण जगते, उपजल बिन मरण जगते, उपजल बिन मरण सांगते, हरे उपजल बिन मरण सांगते. मरते उपजत सवितीने, सवितीने, सवितीने. लक्ष थोड्याची जीवन गोडबड, लक्ष थोड्याची जीवन गोडबड. लक्ष थोड्याची जीवन गोडबड, लक्ष थोड्याची जीवन गोडबड, गोडबड. पुढची 30 मिनिटं कीर्तन बाकी. मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे नजर टाकेल तेव्हा माझ्या मुखात प्रमाण असेल आणि ते तुम्ही दिलंच पाहिजे. मी श्रोत्याकडे बघत असेल त्यावेळेस नाही दिलं तर हरकत नाही, पण तुमच्याकडे नजर आली की आता परीक्षेचा काळ तुमचा चालू झाला, अपेक्षा प्रमाणाची असेल. ऐका, गोड प्रमाण दिलं. मरते उपजते सवेची ते, जन्माला आले तेव्हा मरणाचे तेव्हा गाठोडे पदरी, आणि जिने तोची वरी माप भरे. तुमचं जगणं कुठपर्यंत खरंय? जोपर्यंत माप भरत नाही. ऐका बर का, मानवी जीवनाचा शेवट फिक्स आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? अहो, बसमध्ये प्रवासी बसला सिन्नरवरनं, जायचं नाशिकला. नाशिकला निघत असताना तेव्हा कंडक्टर त्याला विचारतो, अरे कुठं जायचं? तो म्हणतो नाशिकला. आणि मग सांगले काका त्यानं विचारलं, तुला नाशिकला जायचं? आता तिकीट फाड. म्हणजे गाडीत बसला त्याच मिनिटाला तुझं तिकीट. तसं जन्माला आला त्याच दिवशी मरणाचं तिकीट फाडून आलो. मधला काळ म्हणजे आयुष्य. आमचे वडील निवृत्ती महाराज सांगत असतात, जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी आहे, हा मृत्यू गावाला चाललाय. जन्म आणि मृत्यू या दोहीतला अंतर म्हणजे आयुष्य. ते तुम्हाला उपभोगायला मिळालंय. म्हणून तुका म्हणे, करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना, मोलाचे आयुष्य वेचून या जाय. मधला काळ आहे, हा प्रवास आहे, हा न थांबणार आहे. म्हणजे काय हो, तुम्हाला देवानं ही बस दिली, या बस मध्ये तुम्ही बसलेले आहात. तुमची ताकद नाही या शरीरावरती थांबवण्याची. तुम्ही म्हणाल कसं काय? याला आम्ही ब्युटी पार्लरला घेऊन जातो, याला पॉन्ड्स लागतो, याला आम्ही पॅरेन लवली लावतो, संतूर पतंजली हजारो साबणं लावले, हे आमचं ऐकणार नाही का? जसं गाडीत प्रवासी बसला का शिवाभाऊ त्यानं सीटाला मिठी मारली आणि कंडक्टर पाहून हसायला लागला. कंडक्टर म्हणला, का रे बाबा का हसतो? उत्तर दिलं त्यानं सांगितलं, मी सिन्नरवरनं नाशिकचं तिकीट फाडलं, पण मी सिन्नरमध्येच थांबेल, मी घट्ट मिठी मारेल आणि नाशिकला येणारच नाही. मग कंडक्टर म्हणला, अरे येडा का बावळा का खुळा, अरे तू गाडीत बसला, आता सीटाला मिठी मार, नाहीतर झोपून राहा, तू नाशिकला जाशील. कारण काय? तू बस मध्ये बसला, तसं या शरीरात तुम्ही बसले, तुम्ही मृत्यूपर्यंत जाणार, यात काही शंका नाही. मग तिच्यातले होणारे बदल होणारच. जर तुमच्या शरीरावर तुमची ऊर्जा असती, शक्ती असती, तर डोक्यावरचा एकही केस तुम्ही पांढरा होऊ दिला नसता, मेहंदी लावायची वेळ येऊ दिली नसती. तुमची ताकद तुमच्या शरीरावर असती. तर जर 32 दातापैकी एकही दात तुम्ही पडू दिला नसता, गुडघे दुखतात, कंबर दुखतं, आमच्याची सत्ता नाही, ती देऊन टाकायचं आहे. कुणाला द्यायचं आहे? गाडी जशी डेपोत जमा होणार, तसं मृत्यूच्या काळामध्ये हा देह ज्याचा आणला तो त्याच्याकडे जाणार, नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. ज्याचा त्याला देणे लागे, ज्याचा त्याला देणे लागे, ज्याचा त्याला देणे लागे, देह हा पाताचा अनिला उसना, देह हा पाताचा अनिला उसना. ज्याचा त्याला
एखाद्या सुनेनं जर तिला माहेरी जायचंय म्हणून शेजारीकडनं सोनं उसनं आणलं, कारण तोळ्याचा भाव खूप गेला आणि सासरकडच्यांनी सोनं मोडून टाकलं, ती म्हणते माझी आई मला म्हणेल कानातलं कुठं गेलं, गळ्यातलं कुठं गेलं, शेजारच्याकडनं तिनं सोनं उसनं घेतलं. 2 दिवस माहेरी आनंदानं राहिली आणि परत सासरी निघाली, आली तर शेजारची दारातच उभी, माझं सोनं मला परत दे. हिनं अंगावरचं सोनं अक्का काढलं आणि देऊन टाकलं परत. माझ्या सांगण्याचा भाव असाचे, या देहरूपी सोनं परमेश्वरानं तुम्हाला उसनं दिलंय, देहतव आणला पाचाचा, म्हणजे 5 तत्वाचा उसनं आणला. जरा मार्मिक बोलतोय पण ऐका, हलके कान ठेवून कीर्तन ऐकायची सवय थोडी मोडा. 5 तत्वाचा देह आणला म्हणजे कसं, 5 तत्व मी तुम्हाला उपमा अलंकारामध्ये समजावतो. मराठी व्याकरणामधला उपमा अलंकार आहे. उपमा ही उपमेयाच्या ठिकाणी योग्य असावी लागते. मी योग्य उपमा वापरण्याचा प्रयत्न करतो. घट आणि तुमचं शरीर, ऐका बरं का, मडकं घट बनवण्याकरता लागली 5 तत्व आणि शरीर तयार करण्याकरता लागली 5 तत्व. वेल एज्युकेटेड लोकांनी माझ्या बोलण्याकडे बारकाईनं लक्ष द्या. घट बनला पण 5 तत्वाची अपेक्षा लागली. कोणती 5 तत्व वैभव महाराज? पहिलं तत्व आहे पृथ्वी. मातीशिवाय घट नाही आणि मातीशिवाय मडकं नाही. आदरणीय विकास दादा, मडकं बनवायला कुंभाराला पहिली गरज आहे ती मातीची. हे शरीर बनलं याला सुद्धा मातीची, पृथ्वीची गरज आहे. तुमचे हाडं, तुमची त्वचा, तुमचे स्नायू हे पृथ्वी पदार्थाचे. बोलणं कळतंय? पहिला पदार्थ संपला पृथ्वी. मग मडकं बनवण्याकरता दुसरा पदार्थ लागला पृथ्वी आप, म्हणजे पाणी. माती असून चालत नाही. शिवाभाऊ, मातीचा चिखल करायला पाणी टाकावं लागतं. मडकं बनवण्याकरता चिखल करावा लागतो. पाटील बाबा मडकं बनवायला लागलं पाणी. तुम्ही जगतात पण तुम्हाला पाणी पियावं लागतं. रक्त, लघवी, पित्त, लाळ ही तुमच्या शरीरातली द्रव पदार्थ आहे, त्याच्याशिवाय हे मडकं नाही. पुढचा दृष्टांत अजून बारकाईनं ऐका. पृथ्वी आप, तेज. तेज म्हणजे आगणी. मडकं तयार केलं पण ताई त्याला भट्टी देण्याकरता खाली चूल आहे. भट्टी नसेल तर मडक्याला परिपाक अवस्था नाही. आणि आदरणीय नागेश महाराज, या शरीराला इथं जठर अग्नी आहे. मोठमोठ्या हॉटेलाला सोयाबीन चिल्ली काय 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 खातो, पण देव पचवून देतो. त्याचं कारण इथं जठर अग्नी त्या ईश्वरानं ठेवलेला आहे. याही मडक्याला लागला अग्नी आणि याही मडक्याला लागला अग्नी. तुमचे डोळे, तुमचं जठर अग्नी अग्नीचं प्रतीक आहे. लक्ष सगळ्यांचं माझं बारकाईनं आहे. मला तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. ऐका, पृथ्वी आप, तेज, वायू. मडकं बनवण्याकरता लागला वायू आणि शरीरामध्ये प्राण, व्यान, उदान, समान याच्या रूपानं ही श्वासोच्छ्वास क्रिया माऊली महाराज नाकातून हृदयापर्यंत जाते, स्पंबिंग होते आणि शरीराला डोक्याच्या केसापासून तर बोटापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत चालतो. शरीराला लागली हवा. मग तुम्ही म्हणाल मडकं बनवण्याकरता कशी काय हवा? सिद्ध करून द्या. तर सायन्स झालेल्या लोकाला, केमिस्ट्री झालेल्या लोकाला कळेल. मडकं बनवण्याकरता ज्या अर्थी अग्नी लागला, कचुनाना सायन्सचा नियम आहे, अग्नी हा हवेच्या शिवाय जगू शकत नाही. म्हणजे काय? अग्नी प्रज्वलित राहण्याकरता काही लोक अशी काडी पेटवतात, तोंडात टाकतात. मी अग्नी खाल्ला, त्यानं अग्नी खाल्ला नाही. आपण घेतो ऑक्सिजन, सोडतो कार्बन डायऑक्साईड, तोंडात तयार झाला कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडच्या संपर्कात अग्नी विझून गेला. मग मडकं बनवण्याकरता लागलं ऑक्सिजन आणि या शरीरालाही गरज आहे ऑक्सिजनाची. शेवटचा मुद्दा आकाश. हे हॉल तयार झाला, खांबा असून चालत नाही. मधली स्क्वेअर फूटची जागा ही म्हणजे आकाश आहे. या मडकं बनवायचं आहे, पण जर आकाश नसेल तर त्या मातीचा गोळा होईल. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मातीचा गोळा, आतमधला जो स्पेस म्हणजे आकाश आहे. मडकं तयार होण्याकरता मध्ये जागा असावी लागते जिच्यात आपण पाणी टाकतो. आणि हे मडकं तयार झालं. श्वसन नलिका, इथून श्वास मध्ये जातो. घास टाकला का पार्सल होत पोटापर्यंत जातो. ही रिकामी जागा म्हणजे आकाश आहे. देहतव आणला पाचाचा उसना, शेकी जाचा त्या शिव देणे लागे. ऐका, द्यायचा आहे. मग चॅलेंज नाही. ऐका, मरण येत नाही. बाबूराव बाबा आमच्यातून गेले. तुम्ही म्हणाल मरण येतं, आपण जातो मरणाकडं. तुम्ही म्हणाल कसं? बर, निघाला सिन्नरहून नाशिक पर्यंत गेला आणि शिवभाऊ तू काय म्हणतो? नाशिक आलं हो आलं. आता सांगा, हा सिन्नरहून नाशिकला गेला का नाशिक याचं का आलं? हा नाशिकला गेला. माणसं म्हणतात मरण आलं. मरण नाही आलं.
20, 30, 40, 50 करत आपण मरणापर्यंत गेलो. मरण येतं, शेवट होतो. हातात फक्त एवढंय, गोड करायचा का कसा करायचा. मग तुकोबारायला विचारलं शेवट गोड होतो कसा. आमच्या बाबूराव बाबांनी पोरांचा प्रपंच सुखी केला, नातवांना नातींना सुनांना आशीर्वाद दिले आणि आपल्या परमार्थिक वाटचालीमध्ये आयुष्याचा शेवट केला. त्या दिवशी आयुष्याचा गोड होतो. आयुष्याचा गोड होण्याकरता त्याच्या अंतकाळामध्ये त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा तरी तुका म्हणे सुका पार नाही. हे त्याचं उत्तर आहे. आज बाबांच्या जीवनातलं साफल्य झालं, कारण प्रवास पूर्णांती गेला. मरण माझे मरुणी गेले मज केले अमर, आपुले मरण पाहिले मी डोळा, आणि तो झाला सोहळा अनुपम्य. आज आमच्याच बाबा नाही पण पोरांना प्रेम आहे, नातींना प्रेम आहे, लेकीचा जीव आपल्या बापापाशी. ऐका, तुकोबाराय वैकुंठ गमनाला गेले आणि तदनंतर ते 2 वेळा खाली आले. एकदा निळोबराया करता, एकदा आपली कन्या भागीरथी करता आले. तिच्या हातचे 2 घास खाण्याकरता आमच्या असलेल्या या परिवारातील बाबांच्या कन्या आमच्या काशीगंगा अक्काची सुद्धा अपेक्षा असेल, माझ्या वडिलांनी माझ्याकडं परत यावं. तुकोबाराय परत आले, बाबा परत येतील याची शाश्वती नाही. कारण काय, मानवी जीवनातला नियम आहे, उपज येते नासे, गेलं की गेलं हा व्यवहार आहे. ऐका, पण बाबाचा शेवट नाही, तो सोहळा आहे. तुम्ही मल्हारी काका म्हणाल कसा सोहळा, परमार्थ. आता कीर्तन मी सोपं करणार आहे, आता अवघड केलं, आता मी सोपं बोलणार आहे. ऐका, आयुष्य म्हणजे नदी आहे, त्या नदीला 2 काठ आहे. कोणती? या आयुष्य रूपी नदीला सुख आणि दुःख ही 2 काठ आहे. ऐका, कुणाच्या जीवनात सुख नाही आणि कुणाच्या जीवनात दुःख नाही. बाबांनी काही सुख दुःखाच्या लाटा उपभोगल्या, पण ऐका, गंगेला ठाऊक आहे एक दिवस मला समुद्राला जाऊन मिळायचंय. आणि कचुनाना आपल्याला सुद्धा कल्पना असावी की एक दिवस मला पांडुरंग रूपी समुद्राला जाऊन मिळायचंय, यात काही संशय नाही. कीर्तन जरा बारकाईनं ऐका आणि महत्वपूर्ण एका शब्दाकडे लक्ष द्या. ही गंगा वाहते, जायचंय पांडुरंगापर्यंत, आणि पांडुरंगाला ज्या दिवशी भेटलं त्या दिवशी आयुष्याचा शेवट गोड झाला. कार्तिकीच्या 2ऱ्या दिवशी आमच्या बाबूराव बाबांचा वर्ष श्राद्ध आला. पांडुरंगाला वारकरी वारी करत करत तिथपर्यंत पोहोचले आणि एकादश तिथं केली. द्वादशीचा बाबा आज पंढरपुरामध्ये लोक पारणा सोडतात आणि घरी निघून येतात. आमच्या बाबूराव बाबांनी पारणा सोडला आणि आता ते घरी नाही आले, आता ते पंढरपूरलाच थांबले. आहो, त्यांना विचारलं का हो तुम्ही पंढरीला का जाताय, तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या ज्ञानोबा तुकोबानं, माझ्या भगवान बाबानं सांगितलंय पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे, आलो नो संसार, पंढरीशी जा रे, आलो नो संसार, पंढरीशी जा रे, आलो नो संसार, पंढरीशी जा रे, आलो नो संसार. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा मी पंढरपूरला का गेलो, आता का जीवनाचा शेवट केला. ऐका, त्यांनी सांगितलं संतांनी सांगून ठेवलंय पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी. माझ्या पांडुरंगानं मला बोलावणं धाडलं, माझा पांडुरंग माझी वाट बघतोय. आपल्या 2 लेकराला, कैलास काकाला, आमच्या मल्हारी काकाला डोळे भरून बाबांनी शेवटच्या काळामध्ये बघितलं असेल, आमच्या काशीगंगा अक्काला डोळे भरून बघितलं असेल, डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवला असेल, सगळ्यांनी रडून रडून सांगितलं असेल बाबा अहो आमच्या आईनं लवकर आमची साथ सोडली, आमच्या आईचंही प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, आमच्या बापाचंही प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, आमच्या जवळ थांबा ना. बाबानं सांगितलं आता मला जावं लागेल रे लेकरांनो, माझा पंढरीचा पांडुरंग माझी वाट बघतोय. वाट वेळा झाला उभा पांडुरंग, वाट वेळा झाला उभा पांडुरंग, वाट वेळा झाला
पांडुरंग आणि वैकुंठ श्रीरंग बोलावितो. मला प्रपंच करावंसं वाटत नाही असं काही नाही, पण माझा पांडुरंग माझी वाट बघतोय, मला जाऊ द्या. कुटुंबाकडनं परिवाराकडनं अपेक्षा घेतली, मुलामुलीचा प्रपंच सुखानं बघितला, सुनांना भरभरून आशीर्वाद दिला. विचारलं बाबाला, अहो संसार सोडून चालले तुम्ही आणि संसार सोडून तुम्ही म्हणतात आम्हाला जायचंय, का जायचंय? बाबांनी सांगितलं मी माझ्या माहेराकडे चलाव. काही पण काय बोलतात, स्त्रीला माहेर आहे, नांदायला आली का ते तिचं सासर आणि आका जिथून आली ती तिचं माहेर. माणसाला काय सासर आणि माहेर असतं का? बाबांनी सांगितलं असेल, अरे माणसालाही माहेर आणि पुरुषालाही माहेर आणि स्त्रीलाही माहेर. कोणतं माहेर? ऐका बरं का कीर्तन बारकाईनं. तुम्ही आम्ही संसार कशाला म्हणतो? भांडे कुंडे घर दार बंगला ह्यो संसार. शास्त्रानं संसार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हाही संसार आहे. याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम याला संसार म्हटलं जातं. हाही एक संसार आहे. भांड्या कुंड्याचाच असतो तो संसार नाही, हा सगळा संसार आहे. आणि संतांनी मला सांगितलंय आता मुला बाळाचा या जगताचा हा संसार सोडायचा. जे जे संसारामध्ये आले, नागेश महाराज आणि वैभव महाराज त्यांनी देवाकडं पांडुरंगाकडे गेलं पाहिजे. आलिया संसारा लवकर उठा, वेग करा. उदारा पांडुरंगा, उदारा पांडुरंगा, आलिया संसार उठावे करा. उदारा पांडुरंगा, उदारा पांडुरंगा, आलिया संसार उठावे याला DNA मध्ये संस्कार असावे लागतात, तेव्हा अशी संतती जन्माला येते. वा वा वा, कुळ पवित्र आहे. ऐका, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. या न्यायानं ऐकताय तुम्ही सर्वजण. आनंदाला पूर आला, आमची नुपूर दिदी जेव्हा नाचायला लागली. क्या बात आहे, वा वा, गोड. हीच परिवाराची श्रीमंती आहे. ऐका, आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. बाबांनी सांगितलं जे संसाराला आले त्यांनी पांडुरंगाकडे गेलंच पाहिजे. पण बाबा तुम्ही सासर माहेर हा खेळ का करताय? तुम्हाला इथं थांबणं का नको वाटतंय? तेव्हा बाबांनी सांगितलं मला जाणं भाग आहे, मला जावं लागेल. आता वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग तो माझी वाट बघतोय, मला त्याच्याकडे जाणं भाग आहे. माझ्याकडे असलेलं आयुष्य मी जगलो, माझं खाणं पिणं माझं आयुष्याची यात्रा मी पूर्ण केली, मला आता पांडुरंगाकडे जाणं आहे. त्यांनी सांगितलं मला माझ्या माहेरापर्यंत जाणं गरजेचं आहे. पण का जायचंय तुम्हाला? तेव्हा त्यांनी सांगितलं हा संसार कुणाला सुख न देणार आहे, लेकीला सुख तिच्या आई बापाकडे गेल्यावर आहे. आणि इथं आपण जन्माला आलो, आपल्या सर्व सुखाचा अगर बाप रखुवा देवीवर. आमच्या बाबूराव बाबांनी सांगितलं असेल, इतक्या दिवस या संसाराच्या तापे तापलो मी देवा, पण आता मला माझ्या पांडुरंगाची आठवण आली. संसार करणारी स्त्री ही माहेरामध्ये येते आणि 2 दिवस सुखाने राहते. तिचं सुख तिच्या माहेरामध्ये. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. माहेर म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. पण मग बाबांना विचारलं, बाबा तुम्ही पंढरपूरलाच का गेले? तेव्हा बाबांनी सांगितलं जसं लग्न करून मुलगी आली की जिथून आली ते तिचं माहेर असतं, तसं आम्ही जन्माला आलो ते आमच्या पांडुरंगाच्या कृपेनं आलो. आमचं ते माहेर आहे. तुमचं माहेर कुठं आलं? शिवाभाऊ उत्तर दिलं, माझं माहेर हे पंढरी आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरे ताजी, आहे देवरे ताजी, आहे देवरे ताजी. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी. क्या बात आहे माऊली महाराज, वा. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी. माझं माहेर माझं पंढरपूर आहे. विचारलं बाबाला, अहो पण संसार इतक्या दिवस केला तुम्ही, आता पंढरपूरला जायचा अट्टहास का? तेव्हा बाबांनी सांगितलं, अरे कुणाला त्याच्या माहेराची आठवण येत नाही. माहेरचं जर कुणी आलं तर लेकीच्या चेहऱ्यावरती वेगळीच प्रसन्नता असते. माझ्या भगवान बाबांनी निरोप या संत हाती आला, त्यांच्या हातून मला निरोप आला, तुमचा पांडुरंग तुम्हाला बोलावतोय, म्हणून मला माझ्या माहेराला माझ्या पंढरीला जाणं भाग आहे.
विचारलं का हो पंढरीला का जायचं? पोरगी माहेरात गेली का तिला तिचे आईबाप भेटतात. तुम्ही पंढरपूरला गेल्यावर काय होईल? वैभव महाराज बाबांनी सांगितलं असेल बाप आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई हे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी हरी देव रे जाते हरी देव रे जाते माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी. वैभव महाराज किती गोड वर्णन आलं. विचारलं काय त्या पंढरपूरला? या 5 तत्वाला जन्म देणारे आईबाप वेगळे, पण खरी आई म्हणजे आमची रखुमाई आहे आणि खरा बाप म्हणजे आमचा पांडुरंग आहे. त्या आई बापानं आम्हाला प्रेम दिलं. आज बाबा पंचतत्वाची खोल टाकली. ऐका, आमच्यात दिसत नाही पण पांडुरंगाला भेटायला ते गेले. ऐका, त्यांना विचारलं का पांडुरंगाकडे जायचं? तुमचे आईबाप रखुमाईच्या रूपानं पांडुरंगाच्या रूपाने. अहो पण भाऊबीज आज झाली. भाऊबीजेला कुटुंबात राहणं गरजेचं होतं. दिवाळी होती, दिवाळीला तुम्ही आमच्यात पाहिजे होते. तेव्हा त्यांनी सांगितलं आतापर्यंत केला ना संसार, बहिणीला जवळ केलं, सगळ्यांना प्रेम दिलं, पण आता माझी खरी बहीण व्यवहारात कोणी असेल पण माझी खरी बहीण ही माझी चंद्रभागा आहे. चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप बगा करीत से पाप बगा करीत से पाप बगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी हरी देव रे जाते हरी देव रे जाते हरी देव रे जाते माझी बहीण चंद्रभागा. ऐका, करी तसे पाप भंगा. नागेश महाराज, वैभव महाराज, त्या चंद्रभागा डोळा देख लिया आवड हीच पापे गेली दिगंतरा. वा 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 वा. ऐसा विटेवर देव कोटे आईशी चंद्रभागा ऐसा भीमातीर. माऊली महाराज तितकं पवित्र माहेर बाबूराव बाबांनी सांगितलं दुसरीकडे कुठं नाही. मी उदंड पाहिले उदंड ऐकिले पण अशी चंद्रभागा असा पांडुरंग नाही. निमगाव मध्ये जीवन जगलो, प्रपंचाला प्रेम दिलं, मुला बाळावर जीवा पल्यात प्रेम केलं, पण माझा पंढरीचा पांडुरंग रखुमाई माझी आईबाप आहे. शिवा भाऊ माझी चंद्रभागा माझी बहीण आहे. बाबांना विचारलं मग तुमचा भाऊ कोण आहे? पुंडली कला हे बाधो पुंडली कला हे बाधो जाती जाती काय सांगो जाती जाती काय सांगो जाती जाती काय सांगो माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी हरी देव रे जाते हरी देव रे जाते हरी देव रे जाते पुंडलिक राहे बंधो. पंढरपूरचा चंद्रभागेमध्ये तेजस्वी ओजस्वी असलेला पुंडलिक. बाबांनी सांगितलं माझा भाऊ आहे, माझा भाऊ. चंद्रभागा माझी बहीण आहे. अरे लय दिवस मी सानप परिवारात जीवन जगलो, पण आता मी भगवान बाबांचा वामन बाबांचा आशीर्वाद घेतला आणि आता मी माझ्या माहेराची आठवण करू लागलो. एका जनार्दनी शरण 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 येते माहेरची आठवण येते माहेरची आठवण येते माहेरची आठवण
माऊली महाराज किती एकच म्हणे किती वेळा जिंकणार या न्यायानं. वा वैभव महाराज, नागेश महाराज, आनंद प्राप्त झाला. ऐका, माझे माहेर पंढरी, चंद्रभागा बहिणे, पुंडलिक भाऊ आहे. जीवन जगलो, आता मला माझ्या माहेराची आठवण आली. मी माझ्या पंढरपूरला निघून गेलो, कारण तोच माझा सखा आहे, तोच माझा मित्र आहे. आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट अशा ठिकाणी असावं ज्याच्यातून सांगळे काका आपल्याला उत्पन्न मिळतं. पैसा अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा ज्याच्यातून 2 रुपयाची मिळकत होईल. देताना तितकंच द्या जितकं मिळेल, देताना तितकंच द्या जितकं मिळेल. जिथं पैसा इन्व्हेस्ट केला त्यातून 2 रुपये जास्त मिळावे. आपण ज्याला वेळ देतो त्यानंही आपल्याला तितकाच वेळ द्यावा. आपण ज्याला प्रेम देतो त्यानंही आपल्यावरती प्रेम करावं. आपल्या आयुष्यात समर्पण असावं, आपल्या आयुष्यात समर्पण असावं. पण आपल्या आयुष्याचं सर्पण करून घेऊ नका, हे माझं एकट्याचं म्हणणं नाही. भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. एरवी तरी पायी जे जैसे माझा ठाई, भजती तया मी तैसाची भजे विठ्ठल. या संसाराला कितीही दिलं, संसार अंतकरण भरवत नाही. म्हणून मी माझा अंतकाळीचा सोयरा माझा विठोबा धरला आणि मी माझ्या माहेराला निघून गेलो. माझ्या आयुष्याचा शेवट गोड झाला. मी माझ्या निजाच्या माहेरा आलो. हलो निजाच्या माहेरा, हलो निजाच्या माहेरा, माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मी माझ्या बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाच्या त्याला भेटायला गेलो आणि माझ्या जीवनाचं सार्थक्य केलं. त्यांनी पांडुरंगाचा अंत स्वीकार केला. गंगा समुद्राला जाऊन मिळाली म्हणजे कचुनाना गंगेचं समाप्तीकरण झालं नाही. गंगा छोटी आहे, समुद्राला मिळाली का ती व्यापक होते. तसं जड आहे, दुःख रूपे, पांडुरंग सुख रूपे. पांडुरंगाला जाऊन मिळाले आणि मरणाचा आनंद त्यांनी उपभोगला. मरण माझे मरून गेले. पाठीमागं आपण आहे, आपल्यालाही एक दिवस जायचंय. पदराला पुण्य असलं पाहिजे. पुण्य कशातून निर्माण होतं? ते देवाच्या नामस्मरणातून होतं. मग ते गाठोड असलं पाहिजे आपल्याकडं. तर आता सर्वांनी हात वरती करा. क्या बात आहे. ही नामाची असलेली ताकद, नामाचं पुण्य आमच्या वैकुंठवासी बाबूराव बाबांना आपण सगळ्यांनी द्यायचंय. तिळ तिळ पुण्य. आणि सगळ्यांनी माझ्या पांडुरंगाचा जयघोष करायचा आहे. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा. हरी जय जय हरी जय जय हरी जय
बात, एकदा जोरदार टाळी वाजवा. लय जीव तोडून गायक वादक मंडळी आज तुमच्या करता वेळ देत आहे. गोड सिस्टीम ऐका. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ही प्रामाणिक संस्कारिक पिढी मी जन्माला घातली. काय आयुष्यात कष्ट उपभोगले मी विसरलो. आलो निजा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगीला. काटा बाराकडे गेला. पाटील बाबा मला त्याची कल्पना आहे. पहिली 2-3 मिनिटं मी बोलेल आणि थांबेल. ऐका. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. मागं मी दुःख उपभोगलं, पण आता माझ्या सुना, माझे नातू, माझे मुलं मी सुखानं नांदताना बघतोय. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. बर बाबा, मग आता तुमचं काय म्हणणं असेल? ऋषी महाराज, आमचे पोरं, आमचे लेकरं हे स्वभावानं लय गोड आहे. तुमच्याकडनं प्रमाणाची अपेक्षा असेल, लक्ष बारकाई ना असू द्या माझ्या बोलण्याकडं. ऐका. बाबांची अपेक्षा असेल, ऋषी महाराज आमचे मुलं, आमचे कैलास काका, आमचे मल्हारी काका आणि माझी लेक, आमची काशी गंगा माझी मुलगी, ही स्वभावानं लय प्रामाणिक सोजवळे. माझं कुटुंब लय गोड आहे. आता माझ्या पत्नीनं त्यांना आईचंही प्रेम पाहिजे तितकं नाही मिळालं. माझ्या पत्नीचंही लवकर जाणं झालं. मीही गेलो. माझी पोरं लय चांगली आहे. एक काम करा ना, त्यांना आता पांडुरंगानं सांभाळावी अशी एक प्रार्थना करा ना. आता मायही गेली, बापही गेला, आता त्या विठ्ठला आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी काकांनी कल्पना दिली. आई लवकर गेल्या, आईही गेली, वडीलही गेले, माय बाप गेले दोन्ही. आता उरले नाही कोणी. आता कोणी उरलं नाही निस्वार्थ प्रेम करणारं. आता सांभाळी विठ्ठला, या सानप परिवाराची काळजी घे रे देवा, हेच सांगेल. आणि आता एक बोलू का, बाबांनी देवाला मिळवलंय, आता त्यांचा ना आपला संवाद नाही. कारण काय, ज्याला देव मिळाला तो काय बोलेल. तुकोबराय म्हणतात, माझी स्थिती ती निर्माण झाली आणि माझी वाणी आता संपली. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊन जाणे, घेऊन जाणे, घेऊन जाणे, गेली आता घेऊन जाणे, घेऊन जाणे, घेऊन जाणे. आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. घेऊ धनी, घेऊ धनी, घेऊ धनी. आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, निजाचा माहेरा, निजाचा माहेरा. एकदा जोरदार टाळी वाजवा. यथामती यथावकाश. माझ्याकडं असलेला वेळ हा आता संपलेला आहे. तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. या न्यायानं ही झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. मोठ्या मनानं तुम्ही मला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. परमपूजनीय स्वामी शिवानंद गिरीजी महाराज मंजूर देवस्थान बाबांच्या कृपाशीर्वादातून, गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांच्या आशीर्वादातून, आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे ते माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर. माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल, त्या योगे तुमच्या दर्शनाचा योग आदरणीय आमच्या शिवाभाऊंनी मला आणून दिला. मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. निस्वार्थ प्रेम करणारी ही सगळी मंडळी, आदरणीय माऊली महाराज तांबे असतील, आदरणीय आमचे वैभव महाराज, भाऊसाहेब महाराज, नागेश महाराज, विद्यार्थी आव्हाड बाबा आणि विनय आदरणीय टाळकरी महाराज गोड, या सानप परिवारानं नियोजन केलं. दोन्ही लेकरांची अपेक्षा आणि आनंद व्यक्त करतो.
पंथीसुद्धा आजोबांना हे भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याकरता ही असलेली धावपळ करते, यात काही शंका नाही. बाबांना ही सद्गती प्राप्त हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता एकच विनंती करतो, मानवी जीवनामध्ये आपला शेवट गोड व्हावा या अपेक्षेनं आपली वाटचाल करावी. उपस्थित असलेले कचुनानं आदरणीय आमचे विकास दादा आणि या सगळ्या मंडळीला बाप्पा बाप्पा विठ्ठल विठ्ठल हां विठ्ठल विठ्ठल हां. आपल्या जनरेशनमध्ये क्लॅप कळत नाही, आपल्याकडे विठ्ठल विठ्ठल कळतं, हे आपलं मोठेपण आहे का. मग अशी ही सांस्कारिक पिढी या परिवारामध्ये आहे, त्यांचेही विशेष आभार मानतो. या कुटुंबातील अनुयायी समस्त परिवाराच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आता कुठलाही वेळ न दवडता आता नामदानाची सेवा मी पार पाडली, तदनंतर अन्नदाने, त्या अन्नदानाचं पुण्य या परिवाराला तुम्ही द्यावं अशी अपेक्षा याचना व्यक्त करतो. धन्यवाद. समोर असलेलं गोड चॅनल, गोड साऊंड सिस्टीम सगळ्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो आणि एकच विनंती करतो, हे बघा आपल्याला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा, वामन भाऊ शिवाय दुसरं कोणीच नाही. तुम्ही लाख लोकांना जवळ करा, पैसा नाही, संताशिवाय आपलं कोणी नाही. आई जर स्वयंपाक करत असेल आणि पोरगं जर हॉलमध्ये खेळत असेल तर व्यवहार असा आहे, पोरानं आईला हाक मारली का कितीही महत्वाचं काम आई टाकते आणि पोराकडे पळत येते. हा आईचं प्रेम लेकरावरती आहे. तसं ज्ञानोबाराय तुकोबाराय आपले आईबाप आहे. आणि ज्ञानोबारायला तुकोबारायला जर आपण हाक मारली तर ते आपल्याला कुशीत घेतील, भगवान बाबा, वामन भाऊ. मग आता एक विनंती सगळ्यांना, आपण सर्वांनी ज्ञानोबारायला तुकोबारायला हाक मारायची, सर्वांनी हात वरती करा. वा वा वा, गोड गोड हीच भावपुष्प आदरांजली बाबांकरता. वा, सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, आता आपण फक्त